महाराष्ट्रात तब्बल 29 महापालिकांच्या निवडणुका सुरू आहेत आणि 15 जानेवारी रोजी मतदान आहे. आणि त्यामुळं प्रचारामध्ये आता रंगत आलेली आपल्याला दिसते. विकास कामं, समस्या याचा पाढा वाचतानाच नेत्यांमध्ये आता शाब्दिक चकमकी उडत आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकही अशाच कारणानं चर्चेमध्ये आली. इथं महायुतीमधलेच दोन घटक पक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर लढत आहेत आणि त्यांच्यातच अटीतटीची लढत होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपला आव्हान देताना त्यांचे स्थानिक नेते आमदार महेश लांडगे यांच्यावर सडकून टीका केली. आता त्याचा समाचार महेश लांडगे यांनी घेतलाय आणि आम्ही पण बांगड्या भरल्या नाहीत अशा शब्दात आणि विशेष म्हणजे एकेरी उल्लेख करत ते बोललेले आहेत. आणि अजित पवारांना त्यांनी ओपन चॅलेंज दिलंय. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान देण्यामुळं निवडणुकीच्या निकालाबाबत आता प्रचंड उत्सुकता वाढली आहे. नेमकं इथल्या निवडणुकीची पार्श्वभूमी काय आहे आणि या ओपन चॅलेंजमुळं काय काय घडू शकतं या संबंधी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेऊया. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचं या विषयाच्या संदर्भातलं मत मांडा. आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचं नेतृत्व करणारे आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक लढाई सुरू आहे. इतक्या टोकाचे आरोप प्रत्यारोप करताना एकदम आता ओपन चॅलेंज देण्यापर्यंत ही लढाई कशी पोहोचली हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं इतिहासात डोकवावं लागेल. आमदार महेश लांडगे हे खरं म्हणजे अजित पवारांचेच कार्यकर्ते होते. अजित पवारांनीच 2004 साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये महेश लांडगे यांना नगरसेवक केलं. त्यानंतर ते सलग 3 वेळा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले. 2008 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघ नव्यानं तयार झाला आणि 2009च्या विधानसभा निवडणुकीसाठी महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली. परंतु त्यावेळी महेश लांडगे यांना तिकीट मिळालं नाही. त्यांच्याऐवजी विलास लांडे यांना उमेदवारी मिळाली आणि ते आमदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये असाच प्रकार घडला. परंतु त्यावेळी मात्र महेश लांडगे यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली आणि विशेष म्हणजे विलास लांडे यांचा पराभव करीत त्यांनी विजय मिळवला. त्यावेळी मोदी लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि फडणवीसांच्या नजरेमध्ये पिंपरी चिंचवडची महापालिका ताब्यात घेण्यासाठी आमदार महेश लांडगे नजरेमध्ये फिट बसले. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून टाकली. भाजपानं 128 पैकी 78 जागा जिंकून बहुमतानं सत्ता मिळवली. त्यामध्ये आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप या दोघांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीत महेश लांडगे यांना भाजपनं उमेदवारी दिली आणि हिंदुत्वाचा चेहरा म्हणून समोर आणण्यास सुरुवात केली. 2022 मध्ये होणारी आता ही महापालिकेची निवडणूक आता 2026 मध्ये होते. त्यामुळे अजित पवारांच्या मनामध्ये पिंपरी चिंचवडची सत्ता गेल्याची सल कायम राहिली आहे. त्याचं कारण पण तसंच होतं. शहर विकासाचं एक उत्तम उदाहरण म्हणून देशामध्ये पिंपरी चिंचवडची ओळख झाली होती आणि त्यासाठी अजित पवारांनी मेहनत घेतली होती. असं असून देखील पिंपरी चिंचवडकरांनी अजित पवारांना सत्तेतून बाहेर फेकलं होतं. त्यांना 2017च्या निवडणुकीमध्ये केवळ 35 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विकास कामं करूनही झालेला हा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला होता. ती सल त्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यामुळं आता या निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांनी सुरुवातीपासूनच चंग बांधल्याचं आपल्याला दिसतं. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीत एकत्र असलेले भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथं मात्र एकमेकांसमोर लढणार हे चित्र स्पष्ट होतं. राज्यात आणि केंद्रात अजित पवारांनी भाजपला साथ दिली असली तरी पिंपरी चिंचवडमध्ये मात्र भाजपावरच टीका करावी लागणार होती आणि तसंच झालं. अजित पवारांनी इथं मात्र टीका करताना स्थानिक भाजपाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. कशा पद्धतीनं रिंग करून कॉन्ट्रॅक्ट मिळवली गेली आहे, कशा प्रकारे विकास प्रकल्पासाठी आलेला निधी स्थानिक नेत्यांनी आपापसात वाटून खाल्ला आणि यामध्ये शहराच्या विकासाकडे कसं दुर्लक्ष झालं
याविषयी अजित पवार सातत्यानं बोलू लागले. त्यामुळे समोरून म्हणजे भाजपच्या नेत्यांकडून त्याला काय प्रतिक्रिया येणार याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. अजित पवार पिंपरी चिंचवडमधील कारभाराविषयी बोलताना स्थानिक भाजपाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी असं म्हणून उल्लेख करायचे. त्यामुळं त्यांचा रोख स्पष्टपणे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरच होता. त्याला आता महेश लांडगे यांनी उत्तर दिलं आणि हे उत्तर देताना एक बाब विशेषत्वानं तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे अजित पवारांनी केलेली टीका आमदार महेश लांडगे यांच्याही चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसतं. त्यामुळे अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना आमदार महेश लांडगे यांनी थेट एकेरी शब्दात उल्लेख करीतच अजित पवारांच्या टीकेचा समाचार घेतलेला दिसतो. प्रचार सभेत बोलतानाचा त्यांचा तो व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. तू संपवून टाकू, बघून घेऊ, सोडणार नाही असं म्हणतो. अरे आमच्याकडे आम्ही जन्माला येतो तेव्हाच कुस्तीची लंगोट शिवलेली असते. त्यामुळे कुस्ती अशी तशी होणार नाही. तुला सांगतो आम्ही देखील बांगड्या भरल्या नाहीत अशा शब्दामध्ये महेश लांडगे यांनी अजित पवारांचा समाचार घेतला. आमदार महेश लांडगे यांच्या या वक्तव्याच्या आणि त्यांनी दिलेल्या ओपन चॅलेंजचं पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटायला सुरुवात देखील झाली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आणि प्रचाराच्या तोफा थंडावण्यापर्यंत त्याचे हे पडसाद दोन्ही बाजूंकडून उमटतील हे निश्चित आहे. आता 2017च्या निवडणुकीमध्ये महेश लांडगेंच्या सोबत असलेले लक्ष्मण जगताप हे आता हयात नाहीत. त्यांच्या जागेवर त्यांचेच बंधू शंकर जगताप आमदार झालेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी केलेली दिसते. अजित पवारांनी केलेल्या जोरदार टीकेला तेवढ्याच जोरदारपणे महेश लांडगेंनी उत्तर दिलंय. त्यामुळे पिंपरी चिंचवडची निवडणूक खूप अटीतटीची होईल असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तवलेला आहे. आता नेमका निकाल काय लागतो ते 16 जानेवारीला आपल्याला समजेल. तेव्हा कळेल की पिंपरी चिंचवडकर मागच्या वेळी केलेली चूक दुरुस्त करीत अजित पवारांना पुन्हा संधी देतात की परत भारतीय जनता पार्टीलाच सत्तेच्या खुर्चीमध्ये बसवतात. तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या या निवडणुकीबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा व फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.